जय जय राम कृष्ण हरी. देव जवळी अंतरी भेटी नाही जन्मभरी. अहो, इतक्या जवळ आपल्या देव असताना त्याची भेट आपल्याला जन्मभर घडत नाही. अहो, एकाच जन्मात नाही तर अनेक जन्मात त्याची भेट होत नाही. कारण का? तो इतक्या जवळ आहे याची जाणीवच आम्हाला नसते. आणि जाणीव नसल्यामुळे आमची स्थिती कशी होते तर त्या व्यापाराच्या मुलासाठी. एक अगदी कोट्याधीश मनुष्य असतो पण अत्यंत कंजूस. त्याने आपले सगळे द्रव्य एका तिजोरीत ठेवून ती तिजोरी माझघरात जमिनीखालच्या तळघरात पुरून ठेवली होती. त्या तळघरात जाण्यासाठी भिंतीच्या कपाटात दार ठेवले होते. ते सगळे अत्यंत गुप्त. म्हणजे काय तर आपल्या स्त्रीला सुद्धा माहिती पडू दिले नाही. राहणी अत्यंत साधी गरिबीची, सगळी वस्त्र ठिगळ लावलेली. त्याला एक मुलगा होता, त्यालाही त्यातले काहीच माहिती नव्हते. आपला मरणकाळ जवळ आला की आपण बायकोला हे द्रव्य माहिती करून द्यावे असा त्याने विचार केलेला. पण यमाची वेळ ही काही सांगून येते का हो? तो तुम्हाला आधी पत्र पाठवून येतो का? अहो, बसल्या बसल्याच हे गृहस्थ मरून गेले आणि अकस्मात झोपेत गेल्यामुळे सांगायचं पत्नीला राहूनच गेलं खजिन्याची माहिती. मुलगा फक्त 8 वर्षाचा होता. बापाच्या पश्चात मुलाच्या हातात भिक्षेची झोळी आली. तसा विचार केला तर मुलगा कोट्याधीश होता की नाही. पण जाणीव नसते. माझघरातल्या तिजोरीवर भिक्षेची झोळी पसरून शिळ्या भाकरीचे तुकडे खावे लागत होते. म्हणूनच हा दृष्टांत की निदैवाचा परिवरी लोह्या रुतलिया आहाती सहस्रवरी तेथ बैसोनी उपवास करी दरिद्री दिसे. मोहरांच्या तिजोरीवरच बसून उपवास घडत होता. कारण मी श्रीमंत आहे हे माहीतच नाही. सुखरूप परमात्मा जवळ असूनही सुखास करता आपण विषयांच्या साधनाकडे जातो. आणि म्हणून तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, मृगाची या अंगी कस्तुरीचा वास असे ज्याचा त्यास ठावे नसे ठावा. हरिणामध्ये कस्तुरी हरणाच्या बेंबीत असते. ती कस्तुरी आपल्याच बेंबीत आहे हे जसं हरिणाला माहीत नसतं, त्यामुळे वास कुठून येतोय हे शोधण्याकरता तो रानोमाळ फिरत असतो. तसाच आपल्यामध्ये असलेला भगवंत आपण शोधत राहतो, पण त्याची भेट होत नाही, ती जन्मभरी होत नाही. श्रीराम समर्थ.